नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 8th स्टँडर्ड सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तक मधला 7th नंबरचा जो लेसन आहे, ज्याचं नाव आहे डोळ्याचा भाव. आता हा लेसन आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता डोळ्याचा भाव म्हणजेच काय, तर डोळ्याची किंमत. रात्री 10-11ची वेळ शहरात शुकशुकाट होता. म्हणजे रात्रीचे 10 किंवा 11 वाजले असतील आणि शहरामध्ये शुकशुकाट म्हणजेच काय, तर पूर्ण शांतता होती. दिवसा गर्दी गोंगाटाने गजबजून गेलेलं शहर आता ते शांत होते आणि दिवसामध्ये जे काही गोंगाट असायचा, जी गर्दी असायची, जे आवाज असायचे, ते आता थांबले गेलेत आणि आता काय झाले, शहर शांत झालेलं आहे. म्हणजे रात्रीच्या वेळेस मोस्ट ऑफ गर्दी कमी झाल्यामुळे पूर्ण शांतता असते तसं. अशा शांत वेळी शहरातील रिकाम्या रस्त्याने भिकारी मोठमोठ्याने ओरडत चालला होता आणि जशी शांतता होती तेव्हा रस्ता खाली होता. रिकामा रस्ता म्हणजेच काय, तर खाली रस्त्यावरनं एक भिकारी ओरडत चालला होता. देवा, तू काही दिलं नाहीस मला. राहायला घर नाही, अंगावर घालायला चांगले कपडे नाहीत, भरपूर खायला प्यायला नाही देत. तू माझ्यावर फार अन्याय केला आहेस रे. आता तो भिकारी काय म्हणत होता, तर देवा, तू मला काहीच नाही दिलेस. काय नाही दिलं, तर राहायला घर पण नाही दिलेस, अंगावरती घालायला चांगले कपडे पण नाही दिलेलेस आणि काय खायला प्यायला पण असं काही दिलं नाही. तू माझ्यावर खूप अन्याय केलायस, असं तो देवाला कंप्लेंट करत असतो. त्या गल्लीत एक श्रीमंत माणूस राहत होता आणि त्याच गल्लीमध्ये एक श्रीमंत असा एक माणूस राहत होता. कष्टाने व्यापार धंदा करून त्याने पुष्कळ पैसे मिळवले होते. त्याने कष्ट करून स्वतःच्या कामाच्या जोरावरती खूप सारे पैसे कमवले होते. पुष्कळ म्हणजे खूप सारे. यावेळी तो एका नामांकित गवयाचे गाणे ऐकत बसलेला होता आणि त्यावेळेस म्हणजेच कधी, जेव्हा हा भिकारी रस्त्यावरून देवाला कंप्लेंट करत होता, देवाला ओरडत होता, त्यावेळेस हा जो श्रीमंत माणूस आहे, नामांकित म्हणजे एका फेमस सिंगरचं गाणं ऐकत बसला होता. गाणे छान रंगले होते म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये तो पूर्ण लीन झाला होता, तल्लीन झाला होता, गुंग झालेला. आणि तशातच भिकाऱ्याचे ओरडणे ऐकू आले आणि तेवढ्यातच त्याला त्या भिकाऱ्याचा ओरडण्याचा आवाज येतो. देवा, तू मला काही रे दिलं नाहीस. आनंद होईल अशी एखादी जरी गोष्ट माझ्यापाशी असती तरी मी तक्रार केली नसती. तो काय म्हणतोय देवाला, की देवा, मला आनंद होईल, मी खुश होईल, असं एकतरी गोष्ट माझ्याजवळ असती ना, तरी पण मी तुझ्याकडे काही कंप्लेंट केली नसती. पण देवा, तू मला भिकाऱ्यापेक्षाही भिकारी केलं आहेस. म्हणजे नॉर्मली भिकारी पण खूप चांगले असतात, पण त्यांच्यापेक्षा पण बेकार अवस्था तू माझी केली आहेस, असं कोण म्हणतं, तर तो भिकारी देवाला म्हणत असतो. त्या श्रीमंत माणसाचे मन ते ओरडणे ऐकून कळवळते. मग हे सगळं ऐकून त्या श्रीमंत माणसाला खूप वाईट वाटतं. त्याचं मन असं कळवळून येतं, म्हणजेच काय, तर त्याला फार वाईट वाटतं. त्याने हात वर करून म्हटले, गवई महाराज, माफ करा, थोडा वेळ गाणं थांबवा. मग ते बसून ऐकत असतात गाणं. मग हात फक्त असं वरती करतात आणि त्यांना सांगतात, गवई महाराज म्हणजे ते सिंगरला बोलतात, की तुम्ही मला माफ करा, पण तुम्ही थोडा वेळ थांबाल का, तुमचं गाणं थोडा वेळ थांबवा. आणि त्याने आपल्या नोकराकरवी भिकाऱ्याला वर बोलवले. आणि मग तो काय करतो, जो श्रीमंत माणूस असतो त्याच्याकडे जो नोकर असतो त्याला सांगतो, की ह्या भिकाऱ्याला वरती म्हणजे घरी बोलव म्हणून. भिकारी थोडा घाबरला. असे बोलावणे त्याला कधी आले नव्हते. मग भिकारी थोडासा घाबरून जातो. त्याला असं वाटतं, की ह्याच्या अगोदर त्याला असं कोणी बोलवलेलं नव्हतं. त्याला वाटले हे मोठे घर कोण्या मोठ्या अधिकाऱ्याचे असेल. मग त्याला असं वाटतं, की कुठल्या तरी मोठ्या ऑफिसरचं असेल हे घर. आपल्या ओरडण्यामुळे त्यांना राग आला असेल आणि रात्रीची वेळ होती ना, त्यामुळे त्याला असं वाटतं, की कदाचित मी आता ओरडतोय म्हणून त्या ऑफिसर्सला माझा राग आला असेल. काय होईल, हळू आवाजात ओरड, अशी ताकीद मिळेल. मग तो स्वतःचे तर्क लावायला सुरुवात करतो. म्हणजे स्वतःला असं म्हणजे हे करतो, की काय बोलतील, जर मला तिथं बोलवलं तर काय बोलतील ते, की हळू ओरड असं म्हणतील ना. ताकीद म्हणजे काय, तर धमकी मिळेल. मग तो भिकारी त्या श्रीमंतापुढे जाऊन उभा राहिला आणि मग तो जाऊन तो श्रीमंत माणसाच्या समोर उभा राहतो. श्रीमंताने त्याला विचारले, बाबा रे, तू रस्त्याने काय ओरडत चालला होतास? मग तो श्रीमंत जो माणूस असतो तो त्याला विचारतो, काय रे, तू काय ओरडत होतास रस्त्याने जाता जाता? मग भिकारी काय बोलतो, साहेब, मी तुमचं नाव नाही घेतलं, मी आपला देवाच्या नावाने ओरडत होतो. मग तो काय बोलतो त्या साहेबांना, त्या जे श्रीमंत व्यक्ती असतो त्याला काय बोलतात, साहेब, मी काय तुमचं नाव पण नाही घेतलंय, मी तर आपल्या देवाच्या नावाने ओरडतोय, म्हणजे मी देवाला भांडतोय, अशा पद्धतीने. का बरे, देवाने असं तुझं काय वाईट केलंय? मग तो श्रीमंत माणूस विचारतो त्याला, का रे बाबा, देवाने तुझं असं काय वाईट केलंय? साहेब, देवानं मला काही दिलं नाही, तुमच्यासारखा मोठा वाडा नाही, पण साधं घर सुद्धा नाही. मग तो काय म्हणतो त्या श्रीमंत
श्रीमंत माणसाला की साहेब देवानं मला काहीच नाही दिलं, तुमच्यासारखं मोठा वाडा, म्हणजे त्या श्रीमंत माणसाचं घर खूप मोठं राजवाड्यासारखं असेल म्हणून तो बोलतो की तुमच्यासारखा मोठा वाडा नाही, वाडा तर सोडाच पण एक साधं घर पण नाही दिलं, तुमच्यासारखे रेशमी कपडे पण नाहीत, म्हणजे जे त्या श्रीमंत माणसाने घातलेले त्याचे जे सुंदर कपडे होते तसे कपडे पण नाही दिले, पण अंग झाकण्यापुरते पुरेसे कपडे पण त्यानं मला दिले नाहीत. तो बोलतो की तुमच्यासारखे कपडे थोडी मी मागतोय, पण ॲटलिस्ट माझं पूर्ण शरीर झाकेल एवढे तरी कपडे त्यांनी द्यायला पाहिजे होते मला. श्रीमंताने विचारले, तुला पैशाची गरज आहे का? तो श्रीमंत माणूस त्याला विचारतो, तुला काय पैसे पाहिजेत का? मी पैसे देईन, त्या बदल्यात तू तुझी एक वस्तू मला दिली पाहिजे. मग तो बोलतो की मी तुला असंच नाही पैसे देणार, मी जर तुला पैसे दिले तर तुला त्याच्या बदल्यामध्ये तुझ्याकडनं मला काहीतरी हवंय किंवा तू एक वस्तू मला दिली पाहिजे. भिकारी म्हणाला, साहेब माझी गरिबाची चेष्टा करताय, तुम्हाला द्यावं असं माझ्यापाशी काय आहे? मग तो भिकारी बोलतो की साहेब तुम्ही काय माझी चेष्टा करायला लागलाय का? मी असं फाटक्या कपड्यांमध्ये उभा आहे ना, माझ्याकडे घर आहे ना, खायला प्यायला, मी काय देणार आहे तुम्हाला? मग ते बोलतो की तुम्ही काय गरिबाची चेष्टा करताय का? असं कोण म्हणतो? तर भिकारी त्या श्रीमंत व्यक्तीला म्हणतो. श्रीमंत व्यक्ती म्हणाला, मला तुझा एक डोळा पाहिजे, देशील? मग तो श्रीमंत व्यक्ती त्या भिकाऱ्याला बोलतो की मला तुझा एक डोळा हवाय, तू देणार का? डोळा? मग तो भिकारी जो असतो तो थोडा शॉक होतो आणि विचारतो, डोळा? 100 रुपये देईन, असे श्रीमंत माणूस म्हणाला भिकाऱ्याला. आता भिकाऱ्याला तो श्रीमंत व्यक्ती काय म्हणतो की एका डोळ्याची किंमत मी तुला 100 रुपये देईन. काहीच कळेना, त्याने मानेने हो म्हटलं. मग भिकारी थोडासा शॉक होतो आणि मानेने हा म्हणतो. ठीक आहे, तो बोलतो की ओके ठीक आहे. एकाएकी भिकाऱ्याला वाटले आपण चूक तर केली नाही. मग त्या भिकाऱ्याला थोडंसं जाणवायला लागतं की मी असं 100 रुपये सांगून चूक तर नाही ना केली. तो घाईघाईने म्हणला. मग तो थोडासा हडबडीमध्ये बोलतो, नाही महाराज थांबा, मी 1,000 रुपये घेईन. मग तो भिकारी काय बोलतो की नाही नाही, मी 100 नाही तर 1,000 रुपये घेणार माझ्या डोळ्याची किंमत. काही हरकत नाही, भिकारी गोंधळला. मग तो जो श्रीमंत व्यक्ती असतो तो बोलतो की काय हरकत नाही, ठीक आहे चालेल, 1,000 तर 1,000. मग तो मनोमन म्हणाला, आपण फार कमी किंमत सांगतोय. मग त्या भिकाऱ्याला अजून असं वाटायला लागलं की अरे हे लगेच कसे काय तयार झाले, 100 रुपये म्हणलं तर 100 रुपयाला तयार झाले, 1,000 म्हणलं तर 1,000ला पण लगेच तयार झाले. मग हे मी कमी किंमत सांगतोय का किंवा कमी व्हॅल्यू सांगतोय का? साहेब मला 10,000 रुपये हवेत. मग तो बोलतो की नाही नाही, 1,000 नाही, मला 10,000 रुपये पाहिजेत, म्हणजे 10,000 रुपीज पाहिजेत. तो श्रीमंत माणूस 10,000 रुपये द्यायला तयार झाला. मग तो श्रीमंत व्यक्ती बोलतो, ठीक आहे, तुला 10,000 पाहिजे ना, ते पण मी द्यायला तयार आहे. म्हणजे सौदा जो होता, त्यांचा जो व्यवहार होतो तो कितीला ठरलाय आता? 10,000 म्हणजे 10,000 रुपीजला. तेव्हा भिकारी अजून गोंधळला. मग तो थोडासा अजून शॉक होतो व त्या श्रीमंत माणसाला म्हणाला, माफ करा, मला 1,00,000 रुपये म्हणायचं होतं, ते चुकून तोंडातून 10,000 गेलं. मग तो भिकारी जो असतो त्याला अजून लालच येतं की त्याला असं वाटतं की नाही नाही, सॉरी 10,000 नव्हतं म्हणायचं, मला 1,00,000 रुपये म्हणायचं होतं आणि माझ्या तोंडातून ते 10,000 चुकून गेलं. म्हणजे 10,000 वरून आता कशावरती गेलं? 1,00,000 रुपीज वरती गेलं. म्हणजे एका डोळ्याची किंमत 1,00,000 रुपीज ठरली. श्रीमंत माणूस म्हणाला, काही हरकत नाही, घे 1,00,000. मग तो श्रीमंत व्यक्ती काय बोलतो, ठीक आहे चालेल, तुला 1,00,000च पाहिजेत ना, 1,00,000 घे आणि तुझा एक डोळा मला दे. भिकारी गप्प झाला. मग भिकारी शांत होतो. त्याच्या मनात विचार आला की एका डोळ्याची किंमत जर 1,00,000 रुपये तर काय 2 डोळे म्हणजे 2,00,000. मग तो विचार करायला लागतो की देवाने दिलेला जो देह आहे, जे शरीर आहे, त्याची किंमत किती आहे. जर एका डोळ्याची किंमत 1,00,000 रुपये असेल तर 2 डोळ्यांची 2,00,000 झाले. 2 कान म्हणजे 4,00,000, म्हणजे 2 डोळे 2,00,000 आणि 2 कान 2,00,000 म्हणजे झाले किती? 4,00,000. 1 नाक म्हणजे आणखी 1,00,000. आता एका नाकाचे अजून 1,00,000 होणार. मग डोळे, नाक, कान, हात, पाय या सगळ्या शरीराची किंमत किती असेल, म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीची किंमत किती असणार आहे. शिवाय हातापायाचा भाव नक्कीच जास्त असणार, का तर हातपाय लांब आहेत, मोठे आहेत, म्हणजे ह्याची किंमत, ह्याची व्हॅल्यू अजून जास्त असणार. भिकाऱ्याला हिशेब जमेना, मग त्याला काउंटिंग जमेना. किती लाखांचे हे शरीर आहे, म्हणजेच आपली जी बॉडी आहे, आपलं जे शरीर आहे, हे किती लाखांचं आहे हे त्याला नक्की समजेना. मग त्याला समजेना, तो शरमनं म्हणजेच काय तर त्याला लाज वाटली आपल्याच, की देवाने आपल्याला इतकं चांगलं शरीर दिलंय, एवढं महागडं शरीर, इतकं किमती शरीर दिलंय आणि आपण उगाचच भीक मागतोय आणि उगाचच देवाकडे आपण ओरडतोय. आणि श्रीमंत माणसापुढे वाकून हात जोडून म्हणाला, साहेब मी देवाला फुकट दोष दिला.
आणि मग तो काय काय बोलतो, की "साहेब मला माफ करा, मी देवाला उगाचच दोष देत होतो आणि त्यानं मला इतकं धट्ट-कट्ट शरीर दिलेलं आहे." धट्ट-कट्ट म्हणजे एवढं चांगलं, सदृढ, हेल्दी. अजून मला काय पाहिजे? मग तो बोलतो, की "अजून मला काय पाहिजे? माझी ओरड खोटी होती." म्हणजे मी देवाला बोलत होतो. माझं जे ओरडणं होतं हे खोटं होतं. क्षमा करा, मला इतका अनमोल देह दिला आहे. अनमोल म्हणजे एवढा इम्पोर्टंट, एवढा महत्त्वाचा देह दिलेला आहे. आता मी कष्ट करून पोट भरेल. म्हणजे देवाने कष्ट करण्यासाठी हात, पाय, डोळे, नाक, कान सगळं मला चांगलेलं दिलेलं आहे. त्यामुळे मी जे वेड्यासारखं उगाचच देवाला दोष देत होतो, ती माझी चूक होती. आता मी काय करेन, कष्ट करेन आणि माझ्या ज्या काही गरजा आहेत, म्हणजे चांगले कपडे, चांगलं खाणं-पिणं, घर हे सगळं मी स्वतः कमावू शकतो. सो ह्याच्यातून आपल्याला सांगितलेलं आहे, की माणसाच्या शरीराची, देहाची किंमत कशी आहे. सो आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर सोबत. तोपर्यंत बाय बाय.